नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्व सुखी आनंदी असाल, आरोग्य संपन्न असाल अशा प्रकारची मंगल कामना करतो आणि आजच्या आपल्या पाठाला सुरुवात करतो. मित्र हो, आधुनिक मराठी कविता या BA प्रथम वर्ष सत्र दुसरे या वर्गामध्ये आपण आधुनिक मराठी कविता ही अभ्यासपत्रिका पाहत आहोत. आणि या अभ्यासपत्रिकेमध्ये पहिलीच कविता जी आहे आधुनिक काळातली कविता म्हणून जिचा आपण अभ्यासाला समावेश केलेला आहे ती कविवर्य आरती प्रभू यांची कविता. काल आपण आरती प्रभू यांचा परिचय पाहिला. आरती प्रभू म्हणजेच चित्र्यम खानोलकर, एक बहुप्रसवी लेखक, कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार म्हणून त्यांची ख्याती आहे. अत्यंत अल्प आयुष्य लाभलं तरी या माणसानं प्रचंड साहित्य निर्माण केलं आणि मानवी जीवनाचं एक वास्तव दर्शन समकालीन साहित्यातून त्यांनी घडवलं. अशा या कवीची ही एक महत्त्वाची कविता आज आपण पाहणार आहोत. या कवितेचे शीर्षक आहे कुणाच्या खांद्यावर. कालच तुम्हाला मी सांगितलं की हे एक गाणं आहे. सामना हा मराठीतला एक अत्यंत गाजलेला चित्रपट, राजकीय जीवनावरचा. आणि या सामनामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं रवींद्र साठे यांनी गायलेलं आणि भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं असं हे गाणं लिहिलं कवी आरती प्रभू यांनी. या ठिकाणी कविता म्हणून आपल्याला हे अभ्यासायचं आहे. बघूयात या कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊयात. त्यापूर्वी ही कविता कशी आहे ती मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कशासाठी उतरावे तंबू ठोकून. कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, कशासाठी उतरावे तंबू ठोकून. कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जगतात येथे कोणी मनात कुजून, जगतात येथे कोणी मनात कुजून. तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे, कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. दीप सारे जाती येथे विरून विझून, दीप सारे जाती येथे विरून विझून. वृक्ष जाती अंधारात कोठून झडून. जीवनासी घेती पैजा घोकून घोकून. म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे, तरी आम्ही राजे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. तर या गाण्यातून, या कवितेतून कवीनं जो सांगितलेला जीवनाशय आहे तो मित्र हो अतिशय महत्त्वाचा आहे. की आपलं जगणं म्हणजे आहे तरी काय, की कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कोण वाहत आहे, की व्यवस्था कशी आहे,
या व्यवस्थेनं गरिबांना गरीब ठेवलं, अमीरांना अमीरच केलं. माड्यावर माड्या चढत राहिल्या आणि झोपड्या खाली खाली येत राहिल्या. अशा प्रकारचं एक विषमतावादी वास्तव स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर सर्व काही आलबेल होईल, आनंदी आनंद होईल, सर्वांना निदान किमान गरजा सर्वांच्या भागतील असं वाटलं होतं. परंतु ते काही झालं नाही. इथं राजकारण अधिक प्रभावी ठरलं आणि त्यामुळं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असं म्हणायची कवीला वेळ आली. कशासाठी उतरावे तंबू ठोकून आणि कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. झालं काय? स्वातंत्र्यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावली. भगतसिंग, राजगुरू सारखे तरुण आपल्या जीवाची त्यांनी बाजी लावली. परंतु नंतर झालं काय की ज्यांच्यासाठी आम्ही मेलो त्यांनी आमचं काय केलं बरं का. कुणासाठी कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. संघर्ष केला, कामगारांनी संघर्ष केला, कष्टकऱ्यांनी संघर्ष केला, शेतकऱ्यांनी संघर्ष केला, विद्यार्थ्यांनी संघर्ष केला. परंतु याचं फळ काय मिळालं? तर याचं फळ या राजकारणी लोकांनी स्वतःच खाऊन टाकलं आणि त्यामुळे देश पुन्हा भुके कंगाल या अवस्थेला येऊन पडला. जगतात येथे कोणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे हे ओझे. कवी म्हणतोय की कसं इथं मन मारून जगावं लागतं. या देशामध्ये जात व्यवस्था आहे, या देशामध्ये धर्म व्यवस्था आहे, गरिबी शिरीब अमिरी आहे आणि त्यामुळं माणसाला मन मारून जगावं लागतं. काही जन्मतःच मोठे, काही जन्मतःच लहान. अशा प्रकारचा हा जन्मजात जातवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी गरिबी पाहायला मिळते, दुःख पाहायला मिळतात. आणि म्हणून कवी म्हणतोय की की अनेक लोक इथं मनानं मरून जगतात, पण तरीसुद्धा हे गुलाब का फुलत आहेत? हे ताजे टवटवीत म्हणजे आशेची पालवी पुन्हा पुन्हा फुटत राहते. येतील आपले हे दिवस, या आशेवर माणूस जगतो. परंतु ही आशेची बेआशा करण्याचं काम पाप इथले राज्यकर्ते करतात. आणि म्हणून कवी पुन्हा म्हणतो की कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. दीप सारे जाती येथे विरून विजून. अरे वाघासारखी माणसं, परंतु त्यांचे काय हाल होत आहेत? हात आहेत पण हाताला काम नाही. तरुण पिढी कष्ट करायला तयार आहे, काम करायला तयार आहे, परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या हातांना काम दिलेलं नाही. आणि काम नाही तर मग दाम कुठून येणार? आणि दाम नाही तर मग जगायचं कसं? म्हणून कवी म्हणतोय दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात उठून चढून. काय अवस्था आणली इथल्या राज्यकर्त्यांनी. सामान्य माणसांचं जगणं हराम करून टाकलेलं आहे. आणि म्हणून तरी जीवनाशी घेती पाहिजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. अरे बाबा, ही व्यवस्था ही राजेशाही नाही आहे, ही लोकशाही होती. परंतु तरीसुद्धा या लोकशाहीमध्ये ही राजेशाही आलेली आहे. शाही लोकांच्या हातामध्ये ही लोकशाही गेलेली आहे. आणि त्यामुळं सामान्य माणसांचं जगणं हे अत्यंत गुलामीमय झालेलं आहे. याचं दुःख या कवितेतून कवीनं सांगितलेलं आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कोण वाहतोय, कोण करतोय ही फुकटची हमाली. अशा प्रकारचं दुःखाचं वास्तव या कवितेमधून कवीने मांडलेलं आहे. इथं आपण थांबूया. धन्यवाद.